नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. आज आम्ही पिंपरी इथे आलो आहे. खरं तर पिंपरी इथे विनोद धुमाळ यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर त्यांची जी जमीन होती ती जमीन एका बिल्डरला देण्यात आली होती. त्याचा जो काही बिल्डरकडून जो काही मोबदला देण्यात येणार होता त्यांनी आम्हाला जो काही मोबदला दिलेला नाही आहे, म्हणून बिल्डरच्या जे काही भोंगळ कारभाराच्या विरोधामध्ये खरं तर धुमाळ कुटुंबियांनी सध्या आत्ता पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचा खुलासा केला आहे. माझ्यासोबत सध्या विनोद धुमाळ आहेत, पिंपरीतील आहेत ते रहिवासी, ते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. भाऊ, तुम्ही जी सध्या आता पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा आरोप करताय. नेमका हा बिल्डर कोण आहे, काय आहे, आणि तुमची आणि या सर्वप्रथम तुमचं नाव, ती जागा कुठे, काय सांगा. माझं नाव विनोद आनंद धुमाळ. ही जागा कासोडी कुंदनगर एरियात आहे. पिंपरी विधानसभेत ती जागा ही. तर सर्वे नंबर 394 सर्वे नंबर आहे. त्या जागेत 2006 साली आमचं बिल्डरचं ठरलं होतं की तुम्हाला एक फ्लॅट आणि एक दुकान देईन. 2006 नंतर ते म्हणले 4 वर्ष तुम्हाला बांधकाम ते मिळेल. तर 2006 नंतर 4 वर्षांनी आम्ही त्यांना मागणी केली असता तर त्यांनी टाळाटाळ चालू केली. आज 20 वर्ष झाले. आता ते म्हणतात तुला काय करायचं ते कर, माझी काय उकडायची ते उकड, कुणीच काही करू शकत नाही. मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचं तो बिल्डर कोण आहे बरं, नाव काय बिल्डरचं? कुणाल दिलीप चोरडिया आणि दिलीप मोतीलाल चोरडिया, या दोघांनी वडील आहे त्याचे व्यवहाराला. दिलीप मोतीलाल चोरडिया आणि कुणाल चोरडिया, आणि मध्यस्थी प्रफुल्ल नारायणी नामदार होते. बरं, तुमचा हा व्यवहार कशा पद्धतीने झाला, तुमची ओळख कशी झाली? मध्यस्थी आमच्या ओळखीचे होते, पहिल्यापासून जवळ राहिलं होते. तर त्यांनी आम्हाला त्या बिल्डरकडे घेऊन गेले, प्रफुल्ल नारायणी नामदार म्हणून. ते म्हणले मी आहे, व्यवहार करा. काय व्यवहारात ठरलं होतं तुमचं नेमकं? व्यवहारात ठरलं होतं की तुम्हाला एक फ्लॅट आणि एक दुकान आम्ही 4 वर्षात देऊ, असं आमचं ठरलं होतं व्यवहारात. किती वर्ष झाली त्या व्यवहाराला? 2006 आता 20 वर्ष झाली. आता 20 वर्ष झाले. 20 वर्षानंतर आता तुमचं वय किती आहे साधारण? आता माझं वय 41 रनिंग आहे. 21 वर्षानंतर तुम्ही आवाज उठवताय, असं वाटत नाही उशीर झाला? मग त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला की करू करू म्हणून. इतके दिवस विश्वास दाखवत गेले, तर आम्ही पण त्यांना विश्वास दाखवला. आम्ही बी त्यांच्या साईडनी राहिलो, नाही का. पण ते आता आम्ही मागणी केली वारंवार, त्यांनी आमची फसवणूक केली. बरं, नेमकी आता तुमची फसवणूक काय झाली आहे याच्या या प्रकरणात? ते आम्हाला डायरेक्ट म्हणले की तुम्हाला बांधकाम बिनकाम मिळू शकत नाही, तुला जे करायचं ते कर. तू पोलिसांना अर्ज दिला, पोलिसांनी बी आमचं काही केलं नाही. तुला जे करायचं ते कर, आम्ही तुला बांधकाम तू या सहाय्या परत मिळणार नाही. बरं, या सर्व प्रकरणात तुम्ही पोलिसांकडे धाव घेतली का, काय कारवाई वगैरे करण्यासाठी? पोलिसांना मी अर्ज दिला होता. तर पोलिसांना अर्ज CP साहेबांना अर्ज दिला पोलिसांचा आयुक्तांना. तर त्यांचा अर्ज खाली दापोडी पोलीस स्टेशनला आला. तर पोलीस स्टेशनमध्ये मला बोलवलं आणि मला सांगितलं की दिवाणी स्वरूपी तुमचा हे अर्ज, तर दिवाणी कोर्ट, तुम्हाला दिवाणी कोर्टात न्याय मागायला लागेल. बरं, तुम्ही जागा त्यांना दिल्यानंतर काय मोबदला वगैरे घेतला होता का? त्यांच्याकडनं 1 रुपया मोबदला घेतलेला नाही आपण. त्यांना विकसन करण्यासाठी जागा दिलेली आहे लिहून. विकसन करण्यासाठी किती गुंठे जागा होती बरं ती टोटल 29 गुंठे होती. फुगे आणि धुमाळ असे 2 व्यक्तींचा प्लॉट होता. तर 14.5 गुंठे धुमाळांची, 14.5 गुंठे फुग्यांची. मोबदला घेतलाच नाही त्याचा कसला? त्यांच्याकडनं 1 रुपयाचा मोबदला घेतला नाही. आमच्याकडे DAP आहे. ताबा कोणाच्या जागेवरती? ताबा आत्ता आपली घरं आहेत साधी, पहिल्यापासून आपण तिथं राहत होतो. तर त्यांना सांगत होतो वारंवार की आमची घरं गाळतात, कौलं फुटलेली आहे, तुम्ही आम्हाला आमचं जे ठरलंय त्याप्रमाणे देऊन टाका. त्यांनी आतापर्यंत दिलं नाही. तर त्यांना वारंवार मी मागत होतो की आमच्या सह्या आम्हाला परत देऊन टाका, आम्ही आमचं बांधकाम करू. 7 बारावरती नाव कोणाचीच बरं? फुग्यांचं आहे नाव, आजीच्या भावाचं. बरं, बिल्डरचं नाव वगैरे लागलं का त्याच्यावरती? नाही, DAP झालाय, त्यांचं नाव नाही लागत. नाव लागत नाही. खरेदी करत नाही. फुगे आणि तुमची दोघांची मिळून जागा आहे? हो, ती दोघांची मिळून. मग त्यांना दिल्यानंतर खरं तर म्हणजे आता म्हणजे त्यांचा काय रोल आहे याच्यामध्ये? मग 7 बारावरती त्यांची नावं नाही आहेत, फुगे आणि तुम्ही दोघांची मिळून ज्या त्या ठिकाणी जागा आहे, तर मग ते अडवणूक करतात. कशी काय अडवणूक, कशा पद्धतीने अडवणूक करतायत? त्यांचा रोल काय? त्यांना आपण रजिस्टर डॉक्युमेंट करून दिले 2006ला. मग ते रद्द होऊ शकतं की? मग ते त्यांनीच रद्द करण्यापेक्षा त्यांनी आम्हाला डॉक्युमेंट परत द्यायचं. साहेब म्हणजे तुम्ही ॲग्रीमेंट म्हणजे खरेदी करत झालं का? DAP झालं. DAP झालं. 7 बारावरती नावं अजून सुद्धा त्यांची चढलेली नाही.
मग तुम्ही करू शकता ना तिथं बांधकाम वगैरे, अजून बांधकाम अडवणूक वगैरे करते, केलं तर कोण पण- दमदाटी करते तिथं. दमदाटीमध्ये ते डायरेक्ट म्हणतात की प्लॉट आमचा आहे, तुम्ही आम्हाला लिहून दिले. मग बांधकाम कसं करता येईल आपल्याला? सध्या हे म्हणजे गट क्रमांक किती आहे तिथला जवळ जवळ 394 गट क्रमांक आहे. पिंपरीतील हे रहिवासी आहेत. खरं तर आपण अनेक अशा घटना पाहतो की ज्या बिल्डरला आपण जमिनी देतो, बिल्डरकडून जे आश्वासन आपल्याला मिळलं जातं की बाबा आम्ही तुम्हाला फ्लॅट देऊ किंवा अनेक अशा ज्या काही आश्वासन आपल्याला मिळतात, परंतु त्याचं आपल्या हाती काय लागतं, गाजरच लागतं. अशा पद्धतीने सध्या हे पिंपरीतील जे विनोद धुमाळ आहेत यांनी देखील त्या बिल्डरला जमीन दिली गेली होती. सध्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचा जो आहे तो सध्या खुलासा केला आहे. सध्या आता ते आरोप करत आहेत विशाल चोरडिया या व्यक्तीच्या विरोधामध्ये. खरं तर यांचं देखील म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन आणि डायरेक्टर कुणाल दिलीप चोरडिया हे दोन्ही व्यक्ती आहेत या ठिकाणी सध्या. म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शनवाले यांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप सध्या आता विनोद धुमाळ करत आहेत. त्यामुळे निश्चित सध्या आता यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांना बोलवून बातम्या एक प्रसार माध्यम म्हणून आम्ही सर्व बातम्या लावू, परंतु या तळागाळाशी जाऊन खरं तर हे चोरडिया जे कुटुंब आहे, जे बिल्डर आहे, याच्याशी देखील आम्ही संपर्क साधून या सर्व प्रकरणाचा जो आहे तो खुलासा नक्कीच आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी एंड करण्याच्या अगोदर सर्वात आता तुम्ही पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचा खुलासा केला आहे, परंतु तुम्हाला न्याय मिळालाच नाही. पुढची भूमिका तुमची काय? पुढची भूमिका जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करणार. अच्छा. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.